नमस्कार. आता आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 3.4 सराव संच 3.4 मध्ये. तर सराव संच 3.4 मध्ये आपण फक्त 5वं 6वं 7वं उदाहरण बघणार आहे. 3 उदाहरणं बघणार आहे. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं उदाहरण तुम्हाला मी समजून सांगतो. हे उदाहरणं विशेष करून कशावरती अवलंबून आहेत तर त्रिकोणाच्या 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते आणि त्रिकोणाच्या मोठ्या बाजू समोरील कोन मोठा असतो, लहान बाजू समोरील कोन लहान असतो. त्याचप्रमाणे जर त्रिकोणाचे 2 कोन असमान मापाचे असतील तर मोठ्या कोनासमोरील बाजू मोठी आणि लहान कोनासमोरील बाजू लहान असते. या गुणधर्मांचा उपयोग करून आपण या सराव संचातील उदाहरणे सोडवणार आहोत. पहिलं उदाहरण. तर उदाहरण क्रमांक 1 काय? इन फिगर. ही उदाहरण क्रमांक 1 ची फिगर आहे बघा. आता इन फिगर 3.48 point A is on the bisector of angle XYZ. बिंदू A हा कोन XYZ च्या कोन दुभाजकावर आहे. If AX is equal to 2 cm then find AZ. आता याचं उत्तर लिहिणं फार सोपं आहे. A हा XYZ च्या कोन दुभाजकावर आहे. AX ची किंमत दिलेली आणि AZ काढायचं आहे. आपण काय प्रमेय बघितलेलं आहे? कोन दुभाजकाचं प्रमेय काय बघितलेलं आहे की कोन दुभाजकावरील कोणताही बिंदू हा त्या कोनाच्या भुजांपासून समान अंतरावर असतो. म्हणजे AX आणि AZ कशा असणार आहे? समान असणार आहे. म्हणून AZ ची लांबी किती येईल? 2 सेंटीमीटर येईल. साधा सोपा प्रश्न आहे. हा एक प्रश्न तुम्हाला सहज सोडवता येईल. प्रश्न सोडवताना काय करायचं आहे? पॉइंट A इज ऑन द बायसेक्टर ऑफ अँगल ABC. बिंदू A हा कोन XYZ च्या कोन दुभाजकावर आहे. म्हणून AX इज इक्वल टू AZ. म्हणून AZ बरोबर 2 सेंटीमीटर. अशा पद्धतीने उत्तर लिहायचे. हा दुसरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न काय? इन फिगर 3.49 आकृती 3.39 मध्ये अँगल RST इज इक्वल टू 56 डिग्री. कोन RST हा 56 अंशाचा आहे. सेगमेंट PT परपेंडिक्युलर रे ST. PT हा ST ला लंब आहे. रेख PT हा रेख ST ला लंब आहे. किरण ST ला लंब आहे. पुढे काय म्हणलेलं आहे? सेगमेंट PR परपेंडिक्युलर रे SR. रेख PR हा किरण SR ला लंब आहे. आणि सेगमेंट PR कॉन्ग्रुएंट सेगमेंट PT. आणि सेगमेंट PR कॉन्ग्रुएंट सेगमेंट PT म्हणजे PT आणि PR समान नाही. फाइंड द मेजर ऑफ अँगल RSP. फाइंड द मेजर ऑफ अँगल RSP. RST चं माप 56 अंश दिलेलं आहे. PT लंब किरण ST दिलेलं आहे. PR लंब किरण SR दिलेलं आहे. आणि PT व PR कसे आहेत? समान आहे. आता एक लक्षात घ्या, आपण कोन दुभाजकाचा आणखी एक प्रमेय बघितलेला आहे भाग 2 मध्ये. कोन दुभाजकाचे प्रमेय भाग 2 याच्यामध्ये आपण बघितलं आहे की कोनाच्या भुजांपासून समदूर असलेला कोणताही बिंदू PT आणि PR समान आहे. याचा अर्थ P हा बिंदू किरण ST आणि किरण SR पासून समान अंतरावर आहे. मग समान अंतरावर असणारा कोणताही बिंदू त्या कोनाच्या दुभाजकावर असतो. म्हणजे P हा बिंदू कोन TSR च्या दुभाजकावर आहे. म्हणजेच किरण SP हा कोन TSR चा दुभाजक आहे. मग RST चं माप म्हणजेच कोन TSR चं माप 56 दिलेलं आहे. आणि दुभाजक काय करतो? त्या कोनाचे 2 समान भाग करतो.
म्हणजे हे दोन समान भाग होतात. या पूर्ण कोणाचं माप 56 अंश या RSTचं. मग RSPचं माप किती येणार आहे? 28 अंश येणार आहे. म्हणजे हा प्रश्न कसा सोडवायचा आहे? सुरुवातीला तो गुणधर्म लिहा. गुणधर्म काय लिहायचा आहे की कोणाच्या भुजांपासून समान अंतरावर असलेला बिंदू त्या कोणाच्या दुभाजकावर असतो. हा गुणधर्म लिहा. म्हणून किरण SP हा कोन RSTचा दुभाजक आहे. म्हणून कोन RSP बरोबर PST. म्हणून कोन RSP बरोबर 1/2 कोन RST. म्हणजे कोन RSP बरोबर 1/2 गुणिले 56. 56ला 2 ने भाग द्या म्हणजे येतील 28. मग 28 हे झालं कोन RSPचं माप. आता पुढचा एक प्रश्न आहे, तिसरा प्रश्न. त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर 10 सेंटीमीटर, QR बरोबर 12 सेंटीमीटर, PR बरोबर 8 सेंटीमीटर. तर या त्रिकोणाचा सर्वात मोठा व सर्वात लहान कोन ओळखा. इन ट्रायंगल PQR, PQ is equal to 10 centimeter, QR is equal to 12 centimeter, PR is equal to 8 centimeter. Find out the greatest and the smallest angle of the triangle. कोन PQR हा एक त्रिकोण PQR हा एक त्रिकोण आहे. त्याची एक बाजू PQ ची लांबी 10, QR ची लांबी 12 आणि PR ची लांबी 8 सेंटीमीटर आहे. तर सगळ्यात मोठा आणि सगळ्यात लहान कोन कोणता? आता एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी समजा आपण त्रिकोण PQR काढू. बघा हा आहे त्रिकोण PQR. PQ आणि हा आहे R. PQ 10 आहे, QR 12 आहे आणि PR 8 आहे. असा हा त्रिकोण आहे. आपण गुणधर्म बघितलेला आहे, बाजू व कोन यांच्या असमानतेचा गुणधर्म. जर त्रिकोणाच्या दोन बाजू समान नसतील तर मोठ्या बाजू समोरील कोन मोठा असतो. मग त्रिकोण PQR मध्ये मोठी बाजू कोणती आहे? QR. मग QR ही जर मोठी बाजू आहे तर त्या बाजू समोरील कोन कोणता आहे? P. आणि हे कसं ओळखायचं आहे आकृती न काढता? QR ही सगळ्यात मोठी आहे. मग PQR पैकी कोणता बिंदू इथं नाही आहे? P बिंदू नाही आहे. म्हणजे P कोन सगळ्यात मोठा आहे, म्हणजे तो झाला समोरचा कोन. आणि सगळ्यात लहान कोन कोणता येईल? सगळ्यात लहान बाजू समोरील. मग सगळ्यात लहान बाजू कोणती आहे? PR. मग PR ही जर सगळ्यात लहान असेल तर मग PR बाजू समोरील कोन कोणता येणार आहे? नुसतं याच्यात जरी बघितलं आपण तर PR बाजू समोरील कोन Q येईल. म्हणजे Q हा काय झाला? सर्वात लहान कोन झाला. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की त्रिकोण PQ, उत्तर कसं लिहिता येईल याचं? त्रिकोण PQR ची सर्वात मोठी बाजू QR आहे. QR 12 सेंटीमीटर आहे असंही म्हणलं तरी चालेल. त्रिकोण PQR ची सर्वात मोठी बाजू QR ही 12 सेंटीमीटर आहे. मग त्रिकोण PQR चा सर्वात मोठा कोन बाजू QR समोरील त्रिकोण PQR चा बाजू QR समोरील कोन P हा सर्वात मोठा कोन आहे. त्यानंतर त्रिकोण PQR ची बाजू PR ही सर्वात लहान बाजू आहे. म्हणून त्रिकोण PQR चे सर्वात लहान कोन बाजू PR समोरील कोन Q आहे असं उत्तर लिहिता येईल.
याच्यासारखाच हाच प्रश्न जसा सोडवायचा आहे तसाच हा सोडवायचा आहे, फक्त इथं कोण दिलेले आणि कोणांचाही गुणधर्म आपण बघितलेला आहे असमानतेचा. जर त्रिकोणाचे दोन कोण असमान असतील तर मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी आणि लहान कोणासमोरील बाजू लहान असते. आता इथे मी काही तुम्हाला आकृती काढून दाखवणार नाही, तुमच्या आता लक्षात यायला पाहिजे की ह्या त्रिकोणामध्ये त्रिकोण एफ हे एन आहे. त्रिकोण एफ हे एनमध्ये कोण एफ बरोबर 80 अंश, कोण 80 अंश, कोण ए बरोबर 40 अंश. तर त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान बाजूंची नावे सकारण लिहा. इन ट्रायंगल एफ हे एन, angle F is equal to 80 degree, angle A is equal to 40 degree. Find out the greatest and the smallest side of the triangle. State the reason. कारणासह लिहायची, इथंही कारणासह लिहायची किंवा कारणासहच लिहितो आपण आणि इथंही तसंच लिहायचं आहे, कारणासह लिहायची. कारण एकदाच वरती लिहून टाका की जर त्रिकोणाचे दोन कोण असमान असतील तर मोठ्या कोणासमोरील बाजू ही लहान कोणासमोरील बाजूपेक्षा मोठी असते. मग आता त्रिकोण एफ ए एनमध्ये सर्वात मोठा कोण आहे एफ, तो 80 अंशाचा आहे. मग कोण एफ समोरील बाजू कोणती येणार आहे? या अक्षरांमधलं फक्त एफ अक्षर सोडून द्या, कोणती येणार आहे? ए एन. म्हणजे एफ ए एनमध्ये एफ ए एन या त्रिकोणामध्ये कोण एफ समोरील बाजू येईल बाजू ए एन आणि कोण एफ सर्वात मोठा आहे म्हणून बाजू ए एन ही सर्वात मोठी असणार आहे. आणि सर्वात लहान कोण कोणता आहे? कोण ए, तो आहे 40 अंशाचा. मग जर ए हा 40 अंशाचा आहे तर कोण ए समोरील बाजू कोणती येणार आहे? ए सोडून द्या याच्यातला, म्हणजे एफ एन येणार आहे. म्हणजे त्रिकोण एफ ए एनचा सर्वात लहान कोण 40 अंश आहे म्हणून कोण ए समोरील बाजू एफ एन ही सर्वात लहान बाजू आहे. तर असेही प्रश्न तुम्हाला सहज सोडवता येतील. आणि आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे, सिद्ध करा की समभुज त्रिकोण समकोण त्रिकोण असतो. प्रूव्ह दॅट अन इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्विअँग्युलर. इक्विअँग्युलर याचा अर्थ होतो समकोन. समकोन त्रिकोण असतो. सिद्ध करा. समकोन म्हणजे समान मापाचे कोण. समभुज त्रिकोणाचे कोण हे समान मापाचे असतात हे आपल्याला सिद्ध करायचं. मग याच्यात जी आकृती आपल्याला काढायची ती कशाची काढावी लागणार आहे? समभुज त्रिकोणाची काढावी लागणार आहे. मग आपण आकृती काढून घेऊ समभुज त्रिकोणाची. तो त्रिकोण आहे ए बी सी. याच्या तिन्ही बाजू कशा आहेत? सारख्या आहे. मग पक्ष गिवन काय येईल? त्रिकोण ए बी सी हा समभुज त्रिकोण आहे. किंवा त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी. ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी. आता हे झालं त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी. आता या ठिकाणी सुरुवातीला ए बी बरोबर बी सी हे आपण घेऊ किंवा अगोदर आपल्याला साध्य लिहायचं आहे. अजून साध्य काय प्रूव्ह करायचं आहे? कोण समकोण आहेत. समभुज त्रिकोण समकोण त्रिकोण असतो. समकोण म्हणजे समान मापाचे, म्हणजे कोण ए कोण बी आणि कोण सी समान मापाचे. म्हणजे कोण ए बरोबर कोण बी बरोबर कोण सी हे येणारे साध्य. आता याची सिद्धता आपल्याला लिहायची. सिद्धतेमध्ये आपण हे दोन विधानं घेऊ. हे पहिलं विधान घेऊ ए बी बरोबर बी सी. ए बी बरोबर बी सी याचं कारण येईल पक्ष किंवा गिवन. मग आता त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी आणि बी सी समान आहे. मग दोन बाजू समान आहे. समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय काय सांगते आपल्याला? जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूंसमोरील कोण एकरूप असतात. म्हणजे कोण ए आणि कोण सी कसे होतील? एकरूप होतील. म्हणून कोण ए बरोबर कोण सी याला म्हणू विधान क्रमांक 1 आणि याचं कारण येईल एकरूप बाजूंसमोरील कोण. साइड्स अपोजिट कॉन्ग्रुएंट अँगल. आता पुढचे दोन घेऊ. बी सी बरोबर ए सी. बी सी बरोबर ए सी आणि याचंही कारण येईल पक्ष किंवा गिवन. मग आता पहा बी सी आणि ए सी समान आहे
पुन्हा दोन बाजू समान आहे त्रिकोणाच्या, म्हणजे त्या बाजूंसमोरील कोण एकरूप येतील, म्हणजे कोण ए एकरूप कोण बी. कोण ए बरोबर कोण बी, याला म्हणू विधान क्रमांक 2. आणि याचं कारण हेच येणार आहे, एकरूप बाजूंसमोरील कोण, साइड्स अपोजिट कॉन्ग्रुएंट अँगल. सॉरी, इथं कारण लिहिताना एक चूक झाली, अँगल्स अपोजिट कॉन्ग्रुएंट साइड असं म्हणा. इथं आपण दुरुस्ती करूया. इथं लिहायचे अँगल, अँगल्स अपोजिट कॉन्ग्रुएंट हे खोडायचं आणि इथं लिहायचं आहे साइड. अशाच पद्धतीनं इथं सुद्धा येईल अँगल्स आणि इथं येईल साइड्स. ही जरा विधान ही प्रिंटिंग मिस्टेक आहे. बरं, अँगल्स अपोजिट कॉन्ग्रुएंट साइड्स. आता विधान 1 आणि 2 बघा. कोण ए आणि कोण सी एकरूप आहे, समान मापाचे आहेत. कोण ए आणि कोण बी समान मापाचे आहे, म्हणजे कोण बी आणि सी सुद्धा समान मापाचे असणार आहे. म्हणजे ही दोन्ही विधानं जर एकत्र केली तर कोण ए, कोण बी आणि कोण सी हे कसे होतील, समान मापाचे होतील. आणि म्हणून पुढं आपल्याला सांगता येईल कोण ए बरोबर कोण बी बरोबर कोण सी. आणि कारण लिहिता येईल विधान 1 व 2 वरून साध्य प्रूव्ह. अतिशय सोपी अशी ही सिद्धता आहे, ही लक्षात घ्या. आता पुढचं उदाहरण आपण बघणार आहोत. उदाहरण क्रमांक 6. अतिशय सोपं उदाहरण आहे. उदाहरण क्रमांक 6 बघा. त्रिकोण ABC मध्ये कोण BACचा दुभाजक बाजू BC वर लंब असेल तर सिद्ध करा की त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे. Prove that if the bisector of angle ABC of triangle bisector of angle BAC of triangle ABC is perpendicular to side BC, then triangle ABC is an isosceles triangle. म्हणजे त्रिकोण ABC आहे आणि त्या ABCचा BAC या कोणाचा जो दुभाजक आहे, म्हणजे कोण Aचा जो दुभाजक आहे तो त्या कोणासमोरील बाजू BC वर जर लंब असेल तर त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग याचं उत्तर अगोदर आपल्याला आकृती काढायची. आकृती, त्रिकोण ABC येईल आणि ह्या त्रिकोणामध्ये AD हा जो कोण दुभाजक आहे हा BC या बाजूला लंब आहे. हा कोण दुभाजक BACचा कोण दुभाजक आहे. ही झाली आकृती. आता याच्यावरून आपल्याला हा प्रश्न कसा सोडवता येईल याचा विचार करायचा आहे. तुम्ही जर हा समद्विभुज त्रिकोण आहे, त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे हे सिद्ध करायचे, याचा अर्थ या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान आहे हे दाखवायचे. मग कोणत्या दोन बाजू समान येतील तर त्याच्यासाठी आपल्याला त्रिकोण ABD आणि त्रिकोण ACD चा विचार करावा लागणार आहे. त्रिकोण ABD आणि त्रिकोण ACD हे एकरूप दाखवावे लागतील. मग ते एकरूप कसे दाखवायचे तर बघा, AD हा कोन दुभाजक आहे. AD हा कोन दुभाजक असल्यामुळे तो BAC या कोनाचे दोन समान भाग करतो, म्हणजे हे दोन एकरूप कोन आहे सारख्याच कोनाने दाखवलेले.
म्हणजे कोण BAD एकरूप, कोण CAD होईल. दोन्ही त्रिकोणाचा एक एक कोण एकरूप झाला. दोन्ही त्रिकोणांची AD ही भुजा सामायिक आहे, म्हणजे ही जी भुजा आहे ही सामायिक आहे, म्हणून बाजू AD एकरूप बाजू AD होईल. आणि दोन्ही त्रिकोणांचं कोण ADB आणि कोण ADC काय म्हणलं इथं प्रमेयामध्ये, लंब असेल तर, म्हणजे AD हा बाजू BC वर लंब असेल म्हणजे हा लंब आहे, म्हणजे हे 2 90 अंशाचे, म्हणजे या दोन्ही त्रिकोणांमध्ये, म्हणजे हे दोन कोण एकरूप झाले, मग या दोन्ही त्रिकोणांमध्ये दोन कोण आणि त्या कोणांच्या मधील बाजू ही एकरूप आहे. म्हणजे दोन्ही त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप येतील. आणि मग आपल्याला माहिती एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू एकरूप असतात, त्यानुसार बाजू AB एकरूप बाजू AC येईल आणि बाजू AB एकरूप बाजू AC आहे, म्हणजे त्रिकोण ABCच्या दोन बाजू समान झाल्या, म्हणजेच तो त्रिकोण समद्विभुज त्रिकोण तयार झाला. मग पक्ष गिवन काय येईल, गिवनमध्ये त्रिकोण ABC मध्ये कोण BACचा दुभाजक बाजू BC वर लंब असेल, म्हणजे पक्षामध्ये काय येणार आहे, रेख AD हा त्रिकोण BACच्या कोण BACचा दुभाजक आहे. सेगमेंट AD इज द बायसेक्टर ऑफ अँगल BAC ऑफ ट्रायंगल ABC. साध्य काय करायचं आहे आपल्याला, साध्य करायचं आहे त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे. ट्रायंगल ABC इज अन आयसोसेलेस ट्रायंगल. आता याची आपल्याला सिद्धता लिहायची आहे. आता सिद्धता प्रूफ, आपल्याला दोन त्रिकोणांचा विचार करायचा आहे, त्रिकोण ABD आणि त्रिकोण ACD मध्ये. मग आता या दोन त्रिकोणांचा जर आपण विचार केला तर काय येईल पहा. आता कोण BAD एकरूप कोण CAD तुम्हाला सांगितलंय मी, काय कारण असेल, कोण दुभाजकाचा गुणधर्म आहे हा, किंवा पक्ष म्हणलं तरी चालेल. दुसरं बाजू AD एकरूप बाजू AD, म्हणजेच AD बरोबर AD, कारण सामायिक भुजा आहे, कॉमन साईड आहे. आणि तिसरं कोण ADB एकरूप कोण ADC, काय कारण येईल, प्रत्येकी 90 अंश, म्हणजे ही दोन्ही त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप होतील. त्रिकोण ABD एकरूप त्रिकोण ACD, आणि याचं कारण येईल एकरूपतेची कोबाको कसोटी, ASA टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. आता हे दोन्ही त्रिकोण एकरूप म्हणजे याच्या दोन्ही बाजू संगत बाजू समान येतील. बाजू AB एकरूप बाजू AC, एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू त्याला CSCT असं म्हणतो आपण. काल तुम्हाला मी सांगितलं होतं याचा लॉंग फॉर्म, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, म्हणजेच एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. नुसतं एवढं कारण लिहिलं तरीसुद्धा चालेल. आणि म्हणून मग इथं आपल्याला असं म्हणता येईल की त्रिकोण ABCच्या बाजू AB व AC एकरूप आहे. साइड AB अँड AC आर कॉन्ग्रुएंट ऑफ ट्रायंगल ABC, सो दॅट, म्हणून त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे. इथं जे आहे हा समद्विभुज त्रिकोण आहे. बघा हा जो त्रिकोण आहे हा द्वि शब्द राहिला, इथं द्वि टाकून घ्या. समद्विभुज त्रिकोण आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला जर त्रिकोणाच्या एका कोणाचा दुभाजक त्याच्या समोरील बाजूला लंब असेल तर तो समद्विभुज त्रिकोण असतो हे सिद्ध करता येतं. आता पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7. काय प्रश्न क्रमांक 7 पहा. आकृती 3.50 मध्ये आकृती दिलेली आहे. जर रेख PR एकरूप रेख PQ, रेख PR आणि रेख PQ एकरूप आहे, रेख PR आणि रेख PQ एकरूप आहे, आणि पुढं काय म्हणलेलं आहे, तर दाखवा की रेख PS ग्रेटर दॅन रेख PQ, रेख PS ही PQ पेक्षा मोठी.
आकृतीमध्ये एवढंच सांगितलं आहे आपल्याला, पी क्यू आणि पी आर समान आहे आणि पी एस ही पी क्यूपेक्षा मोठी आहे हे सिद्ध करायचं. इन फिगर 3.50 इफ सेगमेंट पी आर कॉन्ग्रेंट सेगमेंट पी क्यू, पी आर पी क्यू कॉन्ग्रेंट आहे, शो दॅट सेगमेंट पी एस इज ग्रेटर दॅन सेगमेंट पी क्यू. आणि मग आता याचं उत्तर कसं लिहायचं आहे? अतिशय सोपं आहे. हाही प्रश्न अतिशय सोपा आहे. सुरुवातीला आपण त्रिकोण पी क्यू आरचा विचार करू. उत्तरामध्ये सुरुवातीला त्रिकोण पी क्यू आरचा विचार करू. त्रिकोण पी क्यू आरमध्ये इन ट्रायंगल पी क्यू आर. आता पी क्यू आरमध्ये बाजू पी क्यू आणि पी आर कसे समान आहे, म्हणजे पी क्यू बरोबर पी आर, पी क्यू इज इक्वल टू पी आर, कारण येईल पक्ष किंवा दिलेले गिवन. जरी आपण पक्ष लिहिलेलं नसेल तरी आपल्याला कारण पक्ष देता येतं, कारण पक्ष म्हणजेच आपल्याला दिलेली माहिती जी इथं दिलेली प्रश्नामध्ये. बरं, आता हे दोन बाजू एकरूप आहे त्रिकोण पी क्यू आरच्या, पी क्यू आणि पी आर, म्हणजे त्या बाजूंसमोरील कोण कसे होतील, एकरूप होतील. म्हणजे कोण पी क्यू आर बरोबर कोण पी आर क्यू, कोण पी क्यू आर बरोबर कोण पी आर क्यू. याला आपण म्हणू विधान क्रमांक 1 आणि याचं कारण येईल एकरूप बाजूंसमोरील कोण, त्रिकोणाच्या एकरूप कोणासमोरील. इथं चुकलं, साइड्स अपोजिट टू कॉन्ग्रेंट अँगल ऑफ ट्रायंगल, कारण उलटं झालेलं आहे. त्रिकोणाच्या एकरूप बाजूंसमोरील कोण असं लागत होतं. बाजूंसमोरील कोण, बाजूंसमोरील कोण म्हणजे साइड्स नाही, इथं अँगल्स म्हणावं लागेल. angles angles opposite to congruent sides. angles ऐवजी काय म्हणा, sides म्हणा. अशा पद्धतीनं त्रिकोणाच्या एकरूप बाजूंसमोरील कोण, अँगल्स अपोजिट टू कॉन्ग्रेंट साइड्स ऑफ ट्रायंगल. मग आता हे दोन कोण एकरूप झाले. आता पुढे, आता आपल्याला माहिती आहे की कोण पी आर क्यू हा त्रिकोण पी आर एसचा कोणता कोण येतो, बाह्य कोण येतो. आणि बाह्य कोण हा त्याच्या दूरस्थ आंतरकोणापेक्षा मोठा असतो. म्हणजे बाह्य कोणाच्या प्रमेयानुसार त्रिकोण बाह्य कोण आहे, बाह्य कोणाच्या प्रमेयानुसार काय सांगता येईल आपल्याला, अँगल पी आर क्यू इज ग्रेटर दॅन अँगल पी एस आर. मग हा बाह्य कोण असल्यामुळं तो मोठा आहे. पण पी आर क्यू आणि पी एस आर, पी आर क्यू आणि पी क्यू आर हे कसे आहेत, समान आहे. मग विधान 1चा जर विचार केला तर पी आर क्यू ऐवजी आपल्याला पी क्यू आर लिहिता येईल. आणि म्हणून मग आपल्याला असं म्हणता येईल की कोण पी क्यू आर मोठा आहे कोण पी एस आर पेक्षा. कोण पी क्यू आर हा काय झाला, कोण पी एस आर पेक्षा मोठा झाला. आता कोण पी क्यू आर हा कोण पी एस आर पेक्षा मोठा आहे, पण कोण पी एस आर म्हणजेच कोणता कोण येईल, पी एस क्यू. म्हणजे आता त्रिकोण पी क्यू एसचा जर आपण विचार केला तर त्रिकोण पी क्यू एसमध्ये आपल्याला काय सांगता येईल, कोण पी क्यू एस पी क्यू आर
म्हणजेच कोणता कोण झाला, कोण PQS आणि PSR म्हणजेच कोणता कोण झाला, PSQ. म्हणजे कोण PQR ग्रेटर दॅन अँगल PSR. बरोबर आहे. आणि म्हणून मग काय म्हणता येईल आपल्याला, रेक PS ही रेक PQपेक्षा रेक PS ही रेक PQपेक्षा मोठी आहे. सेगमेंट PS इज ग्रेटर दॅन सेगमेंट PQ. त्रिकोणाच्या मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते. साइड्स अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर ऑफ ट्रायंगल. तर अशा पद्धतीनं हे 7वं उदाहरण आपण सोडवलेलं आहे. 8वं उदाहरण जे आहे ते तुम्ही घरी सोडवा. उदाहरण तेही सोपं आहे. तुम्ही नीट वाचा, समजून घ्या आणि सोडवायचं आहे. ते काही मी आता तुम्हाला सोडून देणार नाही आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी यानंतर आपण बघणार आहोत सिमिलर ट्रायंगल. सिमिलर ट्रायंगल हा जो भाग आहे याच्यानंतर आपण बघूया. आणि ही जी सगळी प्रमेय आहेत किंवा ही उदाहरणं आहेत, तुम्हाला जी उदाहरणं प्रमेय ही व्हिडिओमध्ये दिलेली आहेत, ही लिहून काढा. एखादं उदाहरण जर समजलं नसेल तर 2-2, 3-3 वेळा तो व्हिडिओ बघा. ते उदाहरण समजलं नसेल तर व्हिडिओ तिथपर्यंत आपल्याला घेऊन जाता येतो, फॉरवर्ड करता येतो आणि ते उदाहरण आपल्याला 2-2, 3-3 वेळा बघता येतं. त्यामुळं जरी एखादं उदाहरण समजलं नाही तर 2-2, 3-3 वेळा बघा, चांगलं समजून घ्या आणि राहिलेली जी उदाहरणं असतील ती उदाहरणं सोडवा. उदाहरणं स्वतःच्या मनाने सोडवण्याचा प्रयत्न करा. विशेषतः फक्त शिक्षकांना सोडवलेलं दाखवायचं आहे म्हणून अगदी नवनीतमधून किंवा इतर कोणत्या याच्यातून कॉपी करू नका. स्वतःच्या मनाने सोडवा, म्हणजे आपल्याला आपल्या चुका काय होतात हे समजतं. ठीक आहे. सर्वजण घरीच थांबा, गावात किंवा इकडे तिकडे फिरू नका. स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.